मी आकाश विठ्ठल सदामते. रेकीबद्दलची माहिती आमचे एक सहकारी होते, त्यांच्याकडून मला रेकीची माहिती मिळाली. पण रेकीची अधिक माहिती मिळवण्यासाठी मी यूट्यूबवरती माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर माहिती मिळवत असताना मला विजय पवार सरांचे एक व्हिडिओ दिसले. मी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन मी सरांचे व्हिडिओज बघू लागलो. तर त्यावेळी सरांनी काही रेकीचे फ्री सेशन घेतले होते, फ्री क्लास घेतले होते. ते रेकॉर्डिंग मी बघत होतो. तर त्या बघत असताना सरांची शिकवण्याची पद्धत खूपच छान वाटली. त्यामुळं मी सरांचा क्लास जॉईन केला. सरांचा क्लास जॉईन करण्यापूर्वी मी आमच्या घरच्यांना कल्पना दिली होती की मी असा एक कोर्स करणार आहे. तर त्या कोर्सच्या माध्यमातून कोर्स पूर्ण केल्यानंतर मी तुमच्या शारीरिक व्याधीतून बरा करू शकतो. त्यावेळेस आमच्या घरच्यांनी मला सांगितले की असं कुठं काय असते का, काहीतरी नादाला लागू नकोस, पैसा खर्च करू नकोस. पण त्या मानानं सरांची फी इतर क्लासेसच्या तुलनेत सरांची फी खूपच कमी आहे आणि शिकवण्याची पद्धतसुद्धा खूपच छान होती. मग सरांनी आम्हाला ग्रँडमास्टरपर्यंत शिकवलं. पहिल्या लेवलमध्ये आम्हाला सरांनी सेल्फ हिलिंग कशी करायची, स्वतःला हिलिंग कशी द्यायची हे आम्हाला सांगितलं होतं. मग मी सरांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही स्वतःसाठी हिलिंग करायचो. स्वतःला सेल्फ हिलिंग करत असताना माझ्यामध्ये बरेच बदल झाले. दुसरी लेवल झाली आणि त्या दुसरी लेवल चालू झाली. तर त्या लेवलमध्ये सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग कसं देऊ शकताय, दुसऱ्यांना हिलिंग कशी द्यायची. दुसऱ्यांना हिलिंग द्यायची म्हणजे इतर व्यक्ती असतील, प्राणी असतील, झाडे असतील, ह्या सर्वांना आपण हिलिंग कशी द्यायची ते आम्हाला सरांनी शिकवलं. त्याचबरोबर विश बॉक्स असेल, ऑरा म्हणजे काय, सप्तचक्रा, त्याचबरोबर इतर माहितीसुद्धा विजय पवार सरांनी खूपच छान दिली. सरांना खूप नॉलेज आहे, खूप ज्ञान आहे असं मी म्हणेन. कारण सरांच्या शिकवण्यामधूनच आपल्याला लक्षात येतं आहे. त्यामुळं मी सरांनी आम्हाला सांगितलं रूम ऊर्जावन कशी करायची. मी लगेच दुसऱ्यांना हिलिंग न देता मी स्वतःमध्ये बदल केला आणि मी खोलीसुद्धा ऊर्जावन करायचो. सरांनी आम्हाला त्यामध्ये असं शिकवलं की जेवण ऊर्जावन कसं करायचं, अन्न कसं, पाणी कसं ऊर्जावन करायचं, हे मी सर्व करायला लागलो. हे करत असताना आमच्या घरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्यासारखं मला आणि आमच्या घरच्यांना, इतर अनोळखी व्यक्ती असतील, पाहुणे जरी आली तर त्यांना ते जाणवायचे. मग ते विचारायचे एवढा असा काय बदल आहे घरात. मी त्यांना सांगायचं असं असं हे असते म्हणून. मग मी आमच्या घरच्यांना हिलिंग द्यायचो. हिलिंग म्हणजे काय, सहज बसता बसता कोणाचं डोकं दुखायला लागलं, पाय चमकला, पायाला सूज आली, पोट दुखू लागलं, ह्या सगळ्यांवरती मी रेकीने उपचार करायचो त्यांच्यावरती. मग दवाखाने जाणं पूर्णपणे बंद झालं आमच्या घरच्यांचं तरी. मग सरांनी आम्हाला तिसरी लेवल शिकवली. त्या तिसऱ्या लेवलमध्ये आम्हाला सरांनी सांगितलं की डिस्टन्स हिलिंग कशी द्यायची. मग आमच्या घरच्यांना एवढा असा फरक जाणवला. एखाद्या पाहुण्याने जरी सांगितलं की मला असं व्हायलं आहे, मी आजारी आहे, तर आमच्या घरचे लगेच सांगायची एक वेळा आमच्या आकाशला कॉल करा, आकाश तुम्हाला बरं करेल. मग एक पाहुणा आमच्या घरी आला होता. तर त्या पाहुण्याची दाढ दुखत होती आणि त्यांना सांगितलं होतं डॉक्टरने की दाढ काढायला. तर मी त्या पाहुण्याला आमच्या हिलिंग दिली होती. तर दाढ जवळजवळ 2 महिने झाले, दाढ दुखणं पूर्णपणे बंद आलेली. एवढा रेकीचा इन्स्टंट रिझल्ट होते. त्याचबरोबर डिस्टन्स हिलिंगसुद्धा मी देऊ लागलो. फोटोवरून एखादा व्यक्ती जरी कितीही दूर असला आपल्यापासून तरी ते हिलिंग कशी द्यायची ते आम्हाला सरांनी सांगितलं. सरांनी हे शिकवत असताना पूर्ण डीप माहिती, जसं सप्तचक्र असतील, ऑरा असेल, सप्तचक्रामध्ये सरांनी आम्हाला असं सांगितलं की एखाद्या व्यक्तीला बघून तुम्ही सांगू शकाल की ह्याचं कुठलं चक्र इनबॅलन्स आहे. जसं प्रत्येक चक्र एखादं चक्र इनबॅलन्स असेल तर त्यामध्ये काय समस्या उद्भवतात, एखादा आजार असेल तो आजार कुठल्या चक्राच्या संदर्भात आहे, कुठलं चक्र इनबॅलन्स झाल्यामुळं तो व्यक्ती आजारी आहे, हे आम्हाला पूर्णपणे माहिती सांगितली. आणि कुठल्या चक्र लिंक दिल्यानंतर तो व्यक्ती बरा होईल, यासारख्या बऱ्याच माहिती आम्हाला सरांकडून मिळाली. जवळजवळ आम्ही 6 महिने सरांच्या क्लास करतो. पण सर शिकवत असताना एकही दिवस असा नाही की आम्हाला बोरिंग झालं नाही. सरांचं शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. असं प्रत्येक तासाला, प्रत्येक क्लासला एकदम आम्ही फ्रेश असतोय. प्रत्येक लेक्चर घेत असताना आम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवत असते. सरांचं शिकवणं एक साध्या आणि सोप्या शब्दात. विजय पवार सरांची फीसुद्धा क्लासची खूपच कमी आहे.
आणि असं जाणवत नाही की आपण एवढा दिवस झालो आहे बोर होईल, असं कधीच नाही वाटलं आम्हाला. सरांच्या शिकवण्यामध्ये एक आपलेपण आहे, एक प्रेम आहे. त्याचबरोबर सरांच्या खवळण्यामध्ये सुद्धा आपलेपण आहे, प्रेम आहे. खरंच मी तर असं म्हणेन की ह्या क्लासचा फायदा मला तरी झालाच. त्याचबरोबर आमच्या घरच्यांना झाला, पाहुण्यांना झाला, मित्रांना झाला, आमच्या घरच्या पाळीव प्राण्यांना झाला. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण कुटुंबाला झाला असं मी म्हणेन. मग मी आवाहन करेन की जर कोणाला क्लास करायचा असेल तर विजय पवार सरांकडे बिनधास्त क्लास करा. कारण सरांची खरंच शिकवण्याची पद्धतच खूप छान आहे. तुम्ही जर सरांच्या यूट्यूबवरती जर गेलात तर तुम्हाला त्या फ्री क्लासेस जे शिकवलेत सरांनी त्याच्यावरती जाऊनच तुम्हाला समजेल की सरांचं शिकवणं कसं आहे. सरांकडे प्रचंड नॉलेज आहे. त्याचा नॉलेजचा तुम्हीसुद्धा फायदा करून घ्या आणि तुम्हीसुद्धा एक उत्कृष्ट रेकी हिलर बना. त्याचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करा, घरच्यांवरती करा, प्राण्यांवरती करा. आणि खरंच मी म्हणेन की आम्हाला विजय पवार सर एक चांगले गुरु मिळाले. खरंच मी विजय पवार सरांना धन्यवाद देईन. तसेच गुरु प्रत्येकालाच मिळावे असं मला वाटते की खरंच आम्ही सुद्धा नशीबवान आहे. कारण आम्हाला विजय पवार सरांसारखे चांगले गुरु मिळाले. त्यामुळं मी पुन्हा एकदा विजय पवार सरांना धन्यवाद देतो. थँक्यू सर.